अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। सर्व स्वामी भक्तांना नमस्कार। स्वामी भक्तो, आज मला खूप आनंद झालाय, कारण आजच्या पॉडकास्टमध्ये जे आपले अतिथी आहेत ना, त्यांना बघितल्यानंतर आपल्याला पण खूप आनंद होणार। तेव्हा जास्त वेळ न घालवता आपल्या अतिथींचं स्वागत करूयात। आपल्या आजच्या पॉडकास्टचे अतिथी आहेत साक्षात दत्तावतारी परमपूज्य नाना महाराज तराणेकर यांचे नातू संजू भैया तराणेकर आणि छाया वहिनी। आज म्हणजे बघा किती सुंदर योग आहे, दुग्ध शर्करा योग, त्यामध्ये सुंदरसं केशर पडावं असा योग आहे। गुरुपुष्यामृत आहे, गुरुवार आहे आणि साक्षात लक्ष्मी नारायण आज समोर आपल्या पॉडकास्ट मध्ये अतिथी आहेत। खूप अहोभाग्य आहे। तुमचं दोघांचंही मनपूर्वक स्वागत करते मी देव माझावरती। आम्हाला सुद्धा खूप खूप आनंद होतोय की आज गुरुपुष्यामृत योगामध्ये हो, नानांच्या सेवकाकडनं काहीतरी माहिती देण्याबद्दल तुम्ही सांगितलंय आणि आज नानांची काहीतरी कृपा आणि त्यांच्याबद्दल माहिती देण्याचं सौभाग्य मिळत आहे। खरंच खूप सुंदर योग आलेला आहे। आणि काय झालं, 6 एप्रिलला मी उज्जैन, ओंकारेश्वर, महेश्वर आणि मग इंदोरला आले होते। आणि मग त्यावेळेला आपल्याला भेटायला इंदोरला आले आणि त्यानंतर आपण जसं गाईड केलं तसं मी तराण्याला सुद्धा आले आणि ते सगळं बघितलं। म्हणजे खूप दिवसांपासूनची जी इच्छा होती इंदोर बघायचं, जिथे नानांचं वास्तव्य होतं, ते बघितलं। नंतर तराण्याला पण मी जाऊन आले आपण जसं सांगितलं। तर आजच्या या पॉडकास्टमध्ये आपण काय करूयात, तराणा जे नाना महाराजांचं जन्म मूळ स्थान आहे त्याविषयी, तिथले सगळे लीला प्रसंग, तिथलं गुरु मंदिर याविषयी आता आपण चर्चा करूयात। तर तेव्हा नाना महाराजांचा जो जन्म गाव तराणा आहे ते तिथून आता आपण सुरुवात करूयात। नानांचा जन्म जर आपण इसवी सन असा जर विचार केला तर तो आहे 1896। नागपंचमी पाहुणी गुरुवार नाना जन्मले आणि नानांचा जन्म झाला तिथे आपण जाऊन आलेला आहातच। तर त्या ठिकाणी एक विठ्ठल मंदिर होतं, जे आमचं पुरातन विठ्ठल मंदिर। तसे मूळचे आम्ही घाट नांदऱ्याचे, अजिंठ्याच्या जवळ, आणि आमचं मूळ नाव जोशी। आणि घाट नांदऱ्याचे जोशी खूप असल्यामुळे तिथे एक वाघ नदी आहे, त्या वाघ नदीच्या काठावरचे जोशी म्हणून आम्हाला वाघे जोशी असं म्हटलं जायचं। पण कालांतराने मग ते जोशी गेलं आणि जेव्हा अहिल्याबाईच्या काळामध्ये नानांचे पूर्वज जेव्हा या भागात आलेत माळवा प्रांतामध्ये, तेव्हा ते वाघे म्हणून प्रसिद्ध झालं, वाघे झालं। आणि नंतर 1942 मध्ये नाना जेव्हा परत इंदोरमध्ये, म्हणजे तराण्यांमधून इंदोरला आले, म्हणजे आम्ही असं म्हणतो की तराणा हे जन्मस्थान, इंदोर हे कर्मस्थान आणि नागपूर हे त्यांचं विश्रांती स्थान, असं आमचं ते आहे। तर त्याप्रमाणे इंदोरला आल्यानंतर जसं एक जुन्या काळामध्ये असायचं की जो जिथल्या गावचा त्या गावचा म्हणून ओळखला जायचा, तर तसंच आमचे वडील जेव्हा इकडे इंदोरला आले मग नाना आले, म्हणून मग ते तराणेकर, तराणा गावचे म्हणून तराणेकर असं ते आमचं नाव झालं। नानांचा जन्म झाला, नानांचे वडील जे होते शंकर शास्त्री, आईचं नाव लक्ष्मी, आणि शंकर शास्त्री महाराजांचे अनुग्रहित होते, म्हणजे वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांचे अनुग्रहित। आणि महाराजांचा त्या बाजूला नेहमी येणं जाणं असायचं, कारण बडवाहा, मंडलेश्वर आणि महितपूर या 3 ठिकाणी मोठ्या महाराजांचे चातुर्मास झालेले आहेत, त्यामुळे तिथे होते। आणि सगळ्यात मोठी गोष्ट, होळकर घराण्यातल्या महाराणी होत्या इंदिरा राणी महासाहेब, तर त्या कुठल्या तरी कारणाने, म्हणजे आत्ताच मी 4-5 दिवसापूर्वी मी व्हॉट्सॲपवर वाचलंय, त्यांच्याबद्दल एक माहिती आलेली आहे इंदिरा राणी महासाहेबांबद्दल, ती मी आपल्याला पाठवेन, म्हणजे आपल्याला ते हे करता येईल। तर ती जी माहिती आहे त्याच्यामध्ये केलं होतं की लग्नाच्या आधी, म्हणजे होळकर घराण्यात लग्न व्हायच्या आधी त्या काही गावडे म्हणून होत्या आणि त्यांना काही त्रास होता म्हणून महाराजांना भेटायला गेलेल्या होत्या। महाराजांनी त्यांना त्या त्रासातनं सोडवलं होतं, काही मंत्र देऊन किंवा काही करून। मग त्यांची महाराजांवर खूप श्रद्धा, आणि त्याच्यानंतर मग महाराजांनी त्यांना अनुग्रह दिला आणि त्यांचं मग होळकर घराण्यामध्ये, राजघराण्यात लग्न झालं।
पण त्यांची श्रद्धा तेवढीच होती. तर त्या हिशोबाने त्यांनी महाराजांचं खूप काम केलं. इंदोरमध्ये बांधलं. असं म्हणतात की माणगावचं जे दत्त मंदिर आहे ते इंदिरा राणी महासाहेबांनी बांधलेलं आहे आणि त्याच्याकरता खूप मदत केली. गुळवणी महाराजांच्या सुद्धा जेव्हा महाराजांचा ते ग्रंथ हे सगळे झाले प्रकाशित, गुळवणी महाराजांनी केले, त्याच्यासाठी सुद्धा त्यांनी सहाय्य केलं. इंदोर आपल्या तराण्याला दत्त मंदिरासाठी सुद्धा त्यांनी खूप सहाय्य केलेलं आहे. हे सगळं करून ते महाराज तिथे यायचे. तिथनं देवास, तराणा आणि महितपूर हे असे जायचे. तर जाताना मग तराणा गावात थांबायचे. आपण आता तिथे गुरुमंदिरात गेलेला आहात, तर तिथे आता ते मार्तंडेश्वर आपण बघितलं असेल. तर आम्हाला जे कळलंय त्याप्रमाणे असं आहे की महाराज, कारण ते तराणा गाव जे होतं ते त्या पलीकडे थोडंसं, म्हणजे आपण गेलो जवळपास 500-700 पावलं चालून गेल्यानंतर तेवढं गाव होतं. आणि हे जे होतं तिथे एक मोठी बावडी, तिथे पाणी, हा, आणि त्यावेळेला इकडे सगळं शेत जंगल असं होतं. तर महाराज त्या मंदिरावर थांबायचे, तिथे विश्रांती घ्यायचे आणि भिक्षेसाठी मग तराणे गावात येते. आणि मग नानांचे वडील त्यांचे अनुग्रहित होते. मग ते 5 घरी भिक्षा त्यांची जी असायची ती त्यांची घ्यायची. नानांच्या वडिलांची वेदपाठ शाळा होती. नानांचा जन्म झाल्यानंतर जेव्हा जेव्हा महाराज आलेले आहेत, नाना लहान असताना महाराजांच्या मांडीवर बसलेले आहेत आणि महाराजांनी त्यांना मनुकांचा प्रसाद द्यावा, नानांनी तो खावा, हे असं सगळं व्हायचं. मग त्यानंतर नानांचं जसं जसं वय वाढत गेलं, आम्ही नंतर एक आगाशे काकांनी नानांवर एक चैतन्याचा आनंद म्हणून पुस्तक लिहिलेलं आहे. त्याच्यात त्यांनी उल्लेख केलेला आहे की शाळेत ते जितके त्यांचे किंवा सवंगडी होते सगळे, ते सगळे खेळायचे, पण नाना एखाद्या झाडाखाली ध्यान लावून बसलेले असायचे. त्यांचं खूप खेळणं वगैरे असं नव्हतं. वडिलांनी शाळेत टाकलं. नानांची ती शाळा अजून आहे. ते मी नंतर आपल्याला हे करीन, पाठवीन त्याचे फोटो वगैरे. तिथे आज सुद्धा आहे. त्या शाळेत नाना गेल्यानंतर 4थी इयत्तेपर्यंत नाना होते. आणि एक प्रसंग असा घडला की त्यांचे मुखाध्यापक जे होते त्यांना भेटायला कोणीतरी आलं आणि त्यांनी सांगितलं की मला मास्तरांना भेटायचं आहे, तर तुम्ही मास्तरांना सांगा म्हणून. तर नाना गेले मुखाध्यापकांकडे. आता ते काहीतरी कामात असतील किंवा त्यांना भेटायचं नसेल, काय असेल, त्यांनी नानांना सांगितलं की त्यांना म्हणा की आम्ही नाही आहेत, शाळेत नाही आहे. नाना म्हणाले की तुम्ही आम्हाला समोर दिसताय ना, आम्ही असं कसं सांगायचं की नाही आहेत. म्हणे मी हे नाही सांगणार. तर ते काय कारण असेल, त्यांना होऊ शकतं काही टेन्शन असेल, काही असेल, ती चिडले आणि त्यांना नानांना त्यांनी रागवले, म्हणजे नानांवर. नाना तडक उठले आणि घरी आले. वडिलांना सांगितलं की ज्या शाळेत खोटं बोलायला सांगतात तिथे मी जाणार नाही. मग त्यांना वडिलांना कळलं की हे काहीतरी वेगळंच प्रकरण आहे. आणि मग नानांनी त्यांनी घरीच त्यांना शिक्षण द्यायला सुरुवात केली. पुढे जाऊन मग वेदाध्ययनाकरता इंदोरला नरहरी गुरु लळित म्हणून होते. मग त्यांच्याकडे नानांचं वेदाध्ययन झालं. मुंजीच्या नंतर मग नानांना असं वाटलं की आता गुरु करायचं आपल्याला. वय फक्त 8. नानांना वाटतं गुरु करायचं, म्हणून त्यांनी वडिलांना सांगितलं की मला मंत्रोपदेश द्या म्हणून. वडिलांनी सांगितले की नाही, मी तुझा गुरु नाही, तुझे गुरु वेगळे आहेत. तर म्हणे मग मी गुरु करता काय करायला पाहिजे. त्यांनी सांगितले की गुरुचरित्राचं पारायण कर. त्या वयामध्ये नानांनी गुरुचरित्राचं पारायण करायला सुरुवात केली. पहिलं पारायण झालं, काही झालं नाही. ज्या दिवशी संपलं त्याच दिवशी पुन्हा दुसऱ्या पारायणाला सुरुवात केली. असं करत करत 7 पारायणं नानांची झाली. 7 पारायणं, आणि प्रत्येक पारायणाच्या वेळेला खाणं कमी करत गेले. आणि शेवटच्या पारायणाला अक्षरशः नुसतं तीर्थ घेऊन नानांनी हे केलं. आणि कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी 49वा दिवस नानांचा शेवटचा अध्याय झाला.
पण अजून गुरु येत नाही म्हणून नानांना रडू कोसळलं की काय माझी कमी पडतंय की माझे गुरु मला येऊन भेटत नाही आहेत. तर म्हणे तू काय माझं चुकतंय म्हणून रडायला लागले नाना आणि धसधसा रडत होते. आणि त्याच वेळेला समोर जो गुरूंसाठी पाठ ठेवलेला होता की ते येऊन बसतील मी पारायण करतोय, त्या ठिकाणी महाराज प्रगट झाले. त्यावेळेला महाराजांचा ब्रह्मावर्त म्हणजे आत्ता जे बिठूर आहे कानपूरच्या बरोबर तिथे चातुर्मास सुरू होता आणि त्या ठिकाणी महाराज प्रगट झाले आणि नानांना बाळ म्हणून हात मारली. नानांनी वर बघितलं तर महाराज साक्षात उभे आहेत. त्यांनी मग त्यांना गुरुमंत्र दिला आणि इथे तर्जनी टेकवली आपली. नाना समाधीत गेले. एक 2-4 मिनटं गेले असतील, डोक्यावर थोपटलं आणि मग त्यावेळेला त्यांनी सांगितलंय की समाधीत न रमणे तुम्ही प्रगटायाचे तुम्हा या प्रांतात जागविणे आलख भक्तीचा. असं महाराजांनी आशीर्वाद दिला आणि मग नानांना एकदम मग नानांचं सगळं झालं. वडिलांना बोलवून आणलं. मग वडिलांनी पूजा सांगितली. नानांनी महाराजांची पूजा केली आणि ते करून मग महाराज पुन्हा अदृश्य झाले तिथनं. हा असा नानांचा गुरुमंत्राचा प्रसंग. तर त्याप्रमाणे हळूहळू मग नानांचं सगळं ते वाढत गेलं. बरोबर. पण हे ठिकाण आपल्याला तराण्यामध्ये बघायला मिळतं तराण्यामध्ये बघायला ना, ते मिळतं. दत्त मंदिरच्या तिथेच दत्त कुठेतरी. मंदिरामध्ये आता थोडंसं त्याचं स्वरूप बदललेलं आहे. कारण काळानं रूप थोडंसं रिन्युएशन वगैरे वगैरे ते होतं, तर ते तसं स्वरूप बदललेलं आहे. पण आता तेच असं आहे. आणि मग त्याच्यानंतर नानांच्या हळूहळू सगळी सुरुवात झाली. नानांचं मग लग्न झालं. नानांना मुलगा झाला. पण त्याच वेळेस मग आई वडील दोघंही नानांचे हे झाले, निघून गेले. त्यानंतर मग मुलगा झाल्यानंतर 2च वर्षांनी नानांची पहिली पत्नी त्या गेल्या. मग लोकांच्या म्हणजे मग नानांनी ठरवलं की आता काही नाही. मग लोकांनी खूप आग्रह केला की नाही तुम्हाला संसार आणखीन सगळं करायचं आहे तर लग्न होणं जरुरी आहे. म्हणून नानांचं दुसरं लग्न झालं आणि ते आग्रहास्तव नानांनी केलं. नानांना मुलगी झाली एक आणि ती बायकोसुद्धा म्हणजे हे काहीतरी विधी लिखित असेल म्हणून नाना सतत मना करायचे. पण लोकांना आग्रहास्तव त्यांनी ते केलं. पण ती सुद्धा एक मुलगी झाली आणि 2 वर्षांनीच ती पण बायको गेली. मग नंतर मुलांना वाढवायचं वगैरे सगळं नानांनी केलं. मग आपल्या गोष्टी झाल्या की नाना हे एक संत पण आणि ग्रहस्थ पण हे दोन्ही नानांनी कसं केलं. तर ते बॅलन्स करताना तेच की आमची आत्या जी होती ती आता सगळी भावंड, कारण नानांचे 3 एक मोठे बंधू आणि 2 लहान बंधू असे होते. तर त्यांची मुलं होती. तर आमची आत्या सुद्धा त्या मुलांमध्ये मी येतो मी जातो हे असं बोलायला लागली होती. मग नानांनी तिला कसं सगळं करावं की मी जाते मी येते असं करून नाना तिच्याशी बोलायचे. आणि मग आपली शेंडी वाढवली, तिला वेणी घालता यावी आणि शिकवता यावी म्हणून. आणि मग नानांनी ती शेंडी वाढवून तिला ती वेणी घालायला शिकवलं. हे असा नानांचा संसार चाललेला. एक प्रसंग त्याच्यात असाही होता की जे आपण म्हणतो की संसारी माणसाचं कसं आणि त्या नानांसारखा अधिकारी व्यक्ती संसारातून प्रपंचात असून त्याच्यावर गुरुची कृपा कशी. तर ते असं की आत्याला तिच्या लहानपणी थोडासा जुलाबाचा त्रास झाला. दिवसभर तिला त्रास होत होता. नाना पूजेला बसलेले, तिला जायचं आहे, नाना घेऊन जायचे. तिचं सगळं करून पुन्हा आंघोळ करायचे, पुन्हा पूजेला बसायचे. हे असं सगळं चालू होतं. आणि दिवसभर करून करून मग नाना थकले. त्यामुळे काय रात्री बहुतेक नानांना झोप लागली असेल. तिला पुन्हा रात्री त्रास झाला. ती नानांना उठवत होती पण नानांची काही झोप उघडेना. पण त्याच वेळेस हे म्हणजे आम्हाला स्वतः आत्यांनी आमच्या सांगितलेला प्रसंग आहे. त्यामुळे हा असं आपण म्हणू शकत नाही की हा काहीतरी छापीला आलाय किंवा काही. तर
नाना झोपलेले. त्याच वेळेस तुम्ही मंदिरात बघितलं जो गाभारा आहे, मोठे महाराज म्हणजे नानांचं स्वरूप घेऊन तिकडनं नाना गाभाऱ्यात येताना दिसले. आता म्हणाली की मी बघते की एक नाना इथे झोपलेले आहेत आणि एक नाना समोरून येत आहेत. काही नाही, ते आले नाही, काही बोलले नाही, तिला फक्त घेतलं, गेले, तिचं सगळं ते केलं, आणून पुन्हा तिला झोपवलं, आणखी निघून गेले. सकाळी उठून ती नानांना म्हणते की नाना काल मला त्रास झाला, पण हे असं असं घडलं. नाना अक्षरशः गाभाऱ्यात जाऊन रडले, म्हणून महाराज माझ्याकरता तुम्ही इतका हा त्रास घेतला. ही गुरुची कृपा. आणि अशी नानांवर कृपा खूप झालेली आहे. महाराजांनी मोठ्या संकटातून नानांना काढलेलं आहे. ते सगळं त्या मार्तंड महिमा पोथीमध्ये आहेच. आणि ह्या सगळ्या गोष्टी तराण्याच्या आहेत. तुम्ही तराण्याचं दत्त मंदिर बघितलं तर तिथे एक तिथे ज्या मूर्ती आहेत त्याविषयी सांगा ना. मंदिरामध्ये ती गाभाऱ्यामध्ये दत्त मूर्ती जी हा, आहे, हा. तर विठ्ठल मूर्ती जी खाली आहे ते आमचं जुनं एक विठ्ठल मंदिर होतं, तर तिथलं आहे. आणि ही दत्तमूर्ती जी आहे ही महाराजांनी स्वतःच्या पसंतीने ती बनवून आणलेली आहे आणि ती त्या ठिकाणी स्थापन केलेली आहे. एक मूर्ती आणली होती, ती त्यांना पटली नाही म्हणून दुसरी करून आणली आणि ही महाराजांच्या हस्ते स्वतः त्यांच्या हस्ते स्थापन झालेली मूर्ती आहे. आणि त्या मूर्ती स्थापनेच्या वेळेलाच एक प्रसंग घडला होता की सगळे होते आणि काहीतरी खीर वगैरे काही बनवलेली होती आणि त्याच्यामध्ये एकदम काहीतरी अशा आळ्या वगैरे काहीतरी दिसायला लागल्या. तर नानांनी जाऊन महाराजांना सांगितलं. महाराज म्हणाले की आमच्या शेजारी आणून ठेवा. ठेवलं आणि त्याच्यात सगळं झालं. तूप नव्हतं, तर तुपाचं काय करायचं. महाराजांनी सांगितलं मागे एक विहीर आहे, म्हणे तुम्ही तिथे जा आणि तिथनं तांब्याभर काढून घ्या. गेले तिथनं त्या विहिरीतनं ते काढलं पाणी. महाराजांच्या समोर येईपर्यंत तूप होतं, ते सगळं वाढलं गेलं आणि नंतर महाराजांनी सांगितलं की आता ते उरलेलं परत त्याच्यात टाकून द्या म्हणून. ती पण विहीर अजून तशीच आहे. फक्त जे जुनं स्वरूप होतं दत्त मंदिराचं, ज्या ठिकाणी नानांनी पारायण केलं वगैरे ते सगळं, ते आता काळानं रूप थोडंसं बदललंय, आणखीन काही नाही. पण हे असे प्रसंग. तिथेच एक धारचे नित्यानंद म्हणून एक आलेले होते. ते आले त्यांच्यामुळे नानांना सांगितलं की आम्ही एक 3 दिवसाचा आम्हाला मुक्काम करायचा आहे, येऊ का. नाना म्हणाले हो या, थांबा. आणि मग नाना त्यांना रोज फुलके करून खाऊ घालायचे, कारण नाना स्वतः स्वयंपाक करायचे. हा, आणि बाई माणूस कोणच नव्हतं ना, तर सगळं नानाच करायचे. आणि मग त्यांनी स्वयंपाक वगैरे तर पहिल्याच रात्री नाना झोपलेले असताना त्यांना शिवोहम शिवोहम असा आवाज ऐकू यायला लागला. नाना उठून बसले की हा आवाज कोण कसा येतोय. तर आजूबाजूला बघितलं कोणी नाही. मग त्यांचं लक्ष गेलं की स्वामीजी जे श्वास घेत होते त्याच्यातनं तो आवाज येतोय, शिवोहम शिवोहम असं सगळा. सकाळी उठून नानांनी पाय धरले त्यांचे, म्हणे हे जे काही आहे ते आम्हाला शिकवा म्हणून. आणि मग त्यांनी सांगितलं की काय प्रात्यक्षिक बघायचं आहे की काय आहे. ते म्हणे की नुसतं सांगण्यापेक्षा प्रात्यक्षिक बघितलं तर. महाराज बसलेले तिथल्या तिथे लुप्त झाले, अदृश्य एकदम. महाराज ते तिथल्या तिथे अदृश्य झाले आणि चारी बाजूनी शिवोहम शिवोहम शिवोहम. बाकी त्या सगळ्या भिंतींमधून सगळा आवाज यायला लागला. आणि मग पुन्हा प्रगट झाले आणि सांगितलं की हा परमात्मा आहे, हा सर्वव्यापी आहे. तुम्ही कुठेही असा कुठेही असा तो त्या ठिकाणी तुम्हाला सापडतोच, असतोच. आपल्याला दिसत नाही, पण जसं हे आहे ते परमात्मा. हे सर महाराजांनी येऊन नानांना योग दीक्षा दिलेली. वामन माझं नाव एवढं सांगून निघून गेले. आणि मी ओंकारेश्वरला असतो, ममलेश्वरच्या तिथे. नानांना त्यांनी योग दीक्षा दिली सगळी. त्या काही दिवसांनी नानांना आठवण आली की आपण त्यांना भेटून येऊ म्हणून. नाही, तिथे गेल्यानंतर कळले की कोणी नाही, काही नाही, वामन नावाचं कोणीच नाही. नानांच्या लक्षात आलं की महाराज आलेत, आपल्याकडनं करवून घेतलं. वडील गेल्यानंतर नानांना मंडळी
गावातले मुख्य हे होते, वैदिक होते, तर नानांनाही बोलवायचे मुलगा म्हणून. मग काही काही प्रसंगांना लोक परीक्षा घ्यायचे की यांना काही येतं का म्हणून. नानांनी महाराजांना दत्त मंदिरात येऊन प्रार्थना करायची. महाराज येऊन स्वप्नात सगळं शिकवून जायचे आणि नाना दुसऱ्या दिवशी जाऊन पार पाडायचे. म्हणून नानांचं शेवटपर्यंत आम्ही बघितलंय, महाराज फक्त महाराज महाराज महाराज. काहीही त्रास झाला तरी आपण जसं आई ग म्हणतो तसं त्यांचं महाराज महाराज हेच असायचं. काही झालं, कोणी म्हटलं नाना हे असं असं सगळं झालंय, महाराजांनी केलं बरं. आम्ही नाही कारण केलं. मीपणा हा कुठेच नाही. गुरुमंत्र देण्याचा कोणाला अट्टाहास नाही. कोणाला यायचं तर या, नाही तर आम्ही बसलेलो आहोत. ज्याची श्रद्धा असेल तो येईल, किंवा ज्याला खरोखरी महाराजांनी पाठवलं असेल तो येईल. आम्ही कोणाला सांगणार नाही. आम्ही तर त्या लोकांना बघितलेलं आहे की ते नानांकडे आले, नानांना सांगितलं की नाना आम्हाला अनुग्रह द्या. नाना म्हणायचे की आम्ही तुमचे गुरु नाहीत, तुमचे गुरु दुसरे. वेळ आली की तुम्हाला त्यांच्याकडनं अनुग्रह मिळेल. म्हणजे आजच्या काळातली ही गोष्ट आहे की आल्यानंतर तू माझा म्हणण्यापेक्षा तू दुसऱ्याचा आहे, माझा नाही आहे. त्यामुळे पाठवायचं. आणि हे सुद्धा आहे, तर बापूराव महाराज खातखेडकर नागपूरला, ते त्यांनी देह ठेवल्यानंतर लोकांना, त्यांच्या पत्नी होत्या माईसाहेब, त्याही अधिकारी, त्या माईबाई म्हणतात त्यांनी येऊन त्यांच्याकडे कोणी आला की गुरुमंत्र द्या, त्या नानांकडे पाठवायचे की तुम्ही नानांकडनं गुरुमंत्र घ्या. लोक यायचे, नाना गुरुमंत्र द्यायचे, पण सांगायचं जरी गुरुमंत्र माझा झालाय सेवा तिथे करायची, कारण तुम्ही त्यांचे आहात. त्यामुळे आज तिथे खातखेडकर परिवार, तराणेकर परिवार म्हणजे बापू नाना, त्यांनी बापू नानाच असं नाव केलेलं आहे की बापू नाना उत्सव होतो. बापू नाना होत्या ते 1 वर्ष तराणाला, 1 वर्ष नागपूरला. आणि ते असं आम्ही झालंय करतो. की आजी आजोबांनी नानांचा घेतला, आई वडिलांनी बापूराव महाराजांचा घेतलाय, मग लहान मुलांनी मायबाईंचा घेतला. म्हणजे सगळ्या परिवारात हे तिघही जण वंदनीय आहेत सगळ्या. वर्ष 2 वर्ष त्यामुळे मग तो सगळा झालं. परिवार असा आपला वाटतो, अगदी खूप प्रेम. वर्ष सगळ्यांना. 2 वर्ष झालं, मग नानांनी मायबाईंना सांगितले की तुम्ही स्वतः अधिकारी आहात, आता तुम्ही गुरुमंत्र द्या, आमच्याकडे पाठवू नका. मग त्या गुरुमंत्र द्यायला लागले. म्हणजे सगळा परिवार असं एक सगळं. झाल्यासारखं झालंय अगदी. आगाशे काकांचंही तसंच. आगाशे काका 18 वर्ष नानांच्या सेवेत होते. आणि जी सेवा आपण गुरुचरित्राच्या 2ऱ्या अध्यायात वाचतो की संदीपकांनी कशी सेवा केलेली आहे, तशी सेवा आगाशे काकांनी केलेली आहे. म्हणजे आमच्या समोर आहे की नाना दुपारी जेवायला त्यांच्या खोलीतनं, तुम्ही बघितलेली खोली, नानांच्या खोलीतनं स्वयंपाकघरात जाईपर्यंत नाना असेच त्यांच्या खोलीतनं देवघरात, देवघरातनं तिकडे स्वयंपाकघरात असे जायचे. त्याच्या आधी काका आधी कोंच्यानी, त्याच्यानंतर एक कापड घेऊन त्यांनी, आणि सगळ्या शेवटी हात फिरवून बघायची की कुठे काही नानांच्या पायाला पायाला काही लागणार नाही. टोचायला नको. म्हणजे ही सेवा सुद्धा आम्ही बघितलेली की काय सेवा असते. आणि बरोबर त्यांची ती वेळ आली आणि नाना म्हणाले की आता तुम्ही तुमच्या कार्याला लागा. आणि मग आगाशे काका खामगावला गेल्यानंतर मग बाकी आपल्यालाही माहिती आहे की त्यांचा मग तो, पण तेवढंच होतं त्यांनी पण शेवटपर्यंत शेवटपर्यंत स्वतःचा जय ते जयकार नाही असेपर्यंत करू माझा जयकार करायचा नाही. नाना म्हणजे नाना. नाही, हेच शिकायला पाहिजे आपण ह्या सगळ्या सत्पुरुषांकडनं. आपला अहंभाव आणि नको, समर्पण भाव व्हावा, शरणागत भाव व्हावा. मग आता ते तराण्याचं जे गुरुमंदिर आहे, ते गुरुमंदिर स्थापन झालं आणि ते मी बघितलं, खूपच सुंदर नानांची तिथे मूर्ती आहे. म्हणजे बघितलं की असं वाटतं की खरं सांगू का, मला काय भाव निर्माण झाले ती मूर्ती बघितल्यावर की जाऊन असं कवटाळावं नानांना. बास बास, ते तसंच म्हणजे आता पण मला रोमांच येत आहेत सांगताना. तसंच झालं. तर त्याची ती कथा, अद्भुत कथा, ती मूर्ती कशी स्थापन झाली, छाया वहिनी, मला तुमच्याकडनं ऐकायला. त्याच्या आधी मी एक सांगतो थोडं की नानांच्या पोथीमध्ये हे फणसे म्हणून, एडीसी फणसे म्हणून एक 15व्या अध्यायामध्ये एक आहेत. तर त्यांचे पुढचे सरदार फणसे होते आणि त्यांना तराण्याची सरदारकी होती. तराण्याचे सरदार होते ते, म्हणजे होळकरांकडनं ते. आणि त्यांची ती जागा होती तिथे, ही जी जिथे गुरुमंदिर झालेलं आहे. तर त्यांचे जे पुढचे आत्ता आहेत, तर फणसे म्हणून आहेत, तर त्यांनी
असं त्यांची इच्छा झाली की नानांचं सगळ्यादूर इतकं आहे, नानांचं जन्मस्थान आहे, म्हणून त्यांनी ती जागा नानांना की तुम्ही इथे काहीतरी करा म्हणून नानांनी ती दिली. ही 1990ची गोष्ट आहे. म्हणजे आता लेटेस्ट 1990मध्ये ती जागा त्यांनी पूर्ण दिली, जंगल पूर्ण होतं आणि रजिस्ट्री तिथे. करून दिली. मग तिथे नानांची मूर्ती तिथे तयार झाली. पण आमचं कोणाचं, कारण आम्ही नोकरीमध्ये असण्यामध्ये वगैरे त्यामुळे आमचं जाणं होत नव्हतं. पण नानांच्या पण समोरच नानांच्या वास्तू समोर शांती वगैरे झाली वास्तुशांती होती. वगैरे ती झालेली आणि 3 खोल्या त्या झालेल्या होत्या, ज्या आत्ता हॉल येतो. नाना तिथे राहिलेले. तेव्हा नाना म्हणाले होते हे प्रति शिर्डी होणार आहे म्हणून. तर तिथे नानांचा पलंग जिथे तुम्ही दर्शन घेतलं ते, आणि ते नाना तिथे राहिलेले त्या खोलीत, ज्या ठिकाणी मूर्ती आहे तिथेच नाना बसायचे. आणि ते झाल्यानंतर हळूहळू आता तिथे मग येणं जाणं लोकांचं सुरू होतं, पण आमचं जाणं होत नव्हतं. पण 2002मध्ये आमच्या आईनी देह ठेवल्यानंतर असं काहीतरी कारण झालं. कार्तिक पौर्णिमा ज्या दिवशी नानांना गुरुमंत्र झाला, तो असं काहीतरी कारण झालं की इंदोरमधल्या जितक्या नानांचे शिष्य आहेत त्या येऊन 40 सांगायला लागले 45 की म्हणे लोक आम्ही. आम्हाला कार्तिक पौर्णिमेला जायचं आहे, तर संजय भैया तुम्ही तराण्याला चला. नाही, कोणीतरी येऊन हे म्हटलं की म्हणे तुम्ही तराण्याला काहीतरी करणार आहे असं आम्हाला कळलंय. जेव्हा का आमचा आम्हाला माहित काही नव्हतं. विचार नाही, काही विचार नाही. ही मला म्हणाले की का तुम्ही कोणाला सांगितलं का की तराण्याला काही करणार? म्हटलं नाही, आपलं असं अजूनपर्यंत तराण्याचं काहीच ठरलेलं नाहीये. मग ही म्हणाली की मग सगळ्या बायका म्हणतात ते, तर मग आपण चलूया. म्हणून आम्ही 41 लोक सुरुवातीला, तेव्हा काही नव्हतं, तिथे गेलो. तिथं समोरचं पटांगण साफ स्वच्छ केलं, काटे टोचत होते, अगदी तिथे जंगल स्वच्छ होतं. करून तिथे सारवून टेंट घालून पहिला उत्सव केला. म्हणजे 2002 त्या साली. 2002 साली. दोन सिंधुवेनी वगैरे म्हणून होत्या नानांच्या जुन्या शिष्या. त्यांनी सांगितलं की म्हणे आई म्हणाल्या होत्या की नाना म्हणाले होते. नाना म्हणाले होते की काही वर्षांनी इथे मोठा उत्सव होणार आहे म्हणून. जे ना- आपल्याला माहितही नव्हतं. त्या सिंधुवेनी ज्या होत्या त्यांचे मिस्टर नानांचे सुभेदार म्हणून एक त्याच्या पोथीमध्ये आहे, त्या फॅमिलीतले. ते नानांना म्हणाले की नाना, गुरुपौर्णिमा तुम्ही आमचे गुरु म्हणून मनवतो, नागपंचमी तुम्ही आमचे वाढदिवस. तुमचा वाढदिवस म्हणून करतो, पण तुम्हाला गुरुपद केव्हा प्राप्त झालं आणि तो दिवस कुठला आणि तो आम्ही मनवायचा का? नाना म्हणाले म्हणजे ही 36 वर्ष, 2002च्या 36 वर्ष आधीची गोष्ट. नाना म्हणाले की हो, हा उत्सव पुढे मनवला जाईल आणि तो आमच्या जन्मगावी मनवला जाईल. आणि तो तेव्हा हा की उत्सव तिथे काय काही ते? नव्हतं तेव्हा. जेव्हा काहीच नव्हतं. हा असा म्हणजे तो पहिल्याच दिवशी आम्हाला आलेला नानांचा हा. नानांनीच हे केलं. बरोबर, त्यांचं सगळं नियोजन होतं ते, त्याप्रमाणे ते आकाराला आलं आणि आता ते भव्य गुरु मंदिर आणि, बघायला म्हणजे मिळते आपल्याला. वास्तुशांती झाली तेव्हा जयपूरहून ती मूर्ती सुद्धा बनवून येऊन गेली होती. आलेली होती. आणि अशी खोली आहे ना, तर इकडे आता ती स्थापन केली, तर ह्या इकडच्या बाजूच्या भिंतीशी खालीच ती मूर्ती ठेवलेली होती. मग आम्ही गेल्यानंतर म्हटलं अरे नानांची मूर्ती अशी खाली नको, आपल्याला उंचावर ठेवायला हवी वगैरे. तर मग त्याच्यासाठीच तो जो अनुभव आहे की आम्ही मग तिथे चौथरा बनवला असा उंच, की नानांना उंचावर ठेवू पण म्हणून. नानांच्या समोरच आलेली आहे ती मूर्ती, नानांच्या इच्छेनीच. आणि मग ती सरकवत न्यायची, तर ती भयंकर 8 टन की काहीतरी अशी वजनाची होती. ती काही केल्या सरकत नव्हती. सगळे काय काय ते आम्ही त्याला बास म्हणतो, काय म्हणतो आपण त्याला, बांबू म्हणतो ना आपण, बांबू ते बांबू असतात ना तसा. गोल, जे त्याच्यावर ठेवायची, मग गडगडत न्यायची वगैरे म्हणून ते मागवले, सगळं हे केलं. कशी बशी क्रेन ती मागवली, क्रेननी सुद्धा क्रेन झालं सुद्धा नाही. यायला तयार नाही आतमध्ये. शेवटी ती कशी तरी अशी घडघड घडघड करत तिथपर्यंत नेली. आणि आम्ही अक्षरशः म्हणजे नानांची प्रार्थना करत होतो, नाना नखाचं एवढं टोक सुद्धा काही त्याचं हे तुटायला नको किंवा काही व्हायला नको. आणि मग तिथे गेली, मग सगळ्यांनी विटा आणल्या. एक जण असा सरकवायचा, खाली विटा लावायचा, एक जण इकडून सरकवायचा, खाली विटा. त्या विटांचा पण चुरा व्हायचा आणि ती परत मूर्ती खाली व्हायची. म्हटलं बापरे, तर ही मूर्ती वर कशी येणार? तर मग नानांना आईंनी एकदा प्रार्थना केली होती की आमच्या बाहेरच्या हॉलमध्ये ती मूर्ती आहे ना, त्याच्या मागे इंदोरला मूर्ती बघितली. वेल्वेट लावायचं होतं. तर ती मूर्ती सरकवून तिथे छान नवीन वेल्वेट लावून आणि मग परत मूर्ती बसवायची होती. तर ती मूर्ती सरकत नव्हती. तर आई नानांना थोड्या रागवायच्या, पण कधी अहो नाना थोडे हलके भात तुम्हाला आवडतं म्हणून ते बदलायचंय, स्वच्छ नीट करायचंय म्हणून करतोय. ताबडतोब ती मूर्ती बाहेर आली होती. एकाने 4 जण सरकवत नव्हते,
ती एकट्याने सरकवली मूर्ती. एकट्याने सरकवली. आणि आम्ही तेव्हा समोरच होतो. मला एकदम ते आठवलं. म्हटलं नाना हलके व्हा आणि सुखरूप जाऊन बसा. नाना आणि प्रार्थना घोरात करतो. कष्टाचे पाठ सुरू घोरात केले. कष्टात सगळेजण म्हणतात, ते सगळे रडतात, ते आम्हालाही रडू येत होतं अगदी. आणि त्याच्यानंतर ती मूर्ती हळूहळू हळू अशी करत वर आली. मग त्या ह्याच्यावरती प्लॅटफॉर्मवरती पण 2 ते बास ठेवले आणि त्याच्यावरनं ती अशी घसरवत पुढे नेली. आणि मग म्हणजे तिथे बसवली ती मूर्ती. तर आम्हाला तेही काही अंदाज नव्हता की कुठे तिरपी झाली आहे का, की हे झाली का. ती मूर्ती ठेवली आणि आम्ही जोरात गजर केला, अवधूत चिंतन वगैरे. आणि सगळेजण हेच की नाना तुम्ही सुखरूप जाऊन बसा, प्रार्थना करत. ते तर ती मूर्ती अशी 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 हालायला लागली. एकदम कोणीतरी ओरडलं, गडगड गडगड की अरे ती आवाज. मूर्ती हलते. तर आम्ही घाबरलो, म्हटलं कुठे त्या चौथऱ्यावर आता हो. पडते, काय होते, अक्षरशः घाबरलो होतो. पण ती मूर्ती अशी नुसती अशी गडगड गडगड असं करत. आणि दगडावर दगडचा घडघड आवाज झाला. आम्ही सगळे घाबरलेलो होतो. मग तो शेखर आमचा नानांना रोज पलंगावर नेऊन बसवायचा आणि मांडी घालून द्यायचा. मग नाना असे असे व्हायचे आणि लोडावर हात ठेवून व्यवस्थित बसायचे, म्हणजे रिलॅक्स व्हायचे. तर ती मूर्ती तशी हल्ली आणि जी स्थिर झाली लागलीच. त्याच्यानंतर आजपर्यंत सगळ्यांनी मोजलं. चारी बाजूनी अंतर एकसारखं, म्हणजे मध्यभागी ती मूर्ती आली. आणि मग आम्ही सगळ्यांनी गजर केला, रडलो. नाना सुखरूप जाऊन बसले तुम्ही वगैरे म्हणून. म्हणजे तो अनुभव भयंकर दिसा होता ना, की बस. खूप सुंदर. आणि त्या समोर ज्या पादुका आहेत, म्हणजे हो. चरण कमल आहेत नानांचे, ते सुद्धा जसे इंदोरला आहेत इंदोरला अगदी आहेत तसे. तसेच नाही आहेत. मग, त्याचा सुद्धा एक आमचं मोठा अनुभव पादुका- आहे. पादुका करायच्या होत्या तर हिची फक्त एक इच्छा होती की पादुका म्हणजे ते तशा नव्हतं, फ्लॅट आणि नको, ते एक फक्त तिथे नानांची पावलं नानांची असावी. पावलं, की आपण हात लावला की तो स्पर्श जाणवला पाहिजे. की म्हणून आम्ही त्याला सगळे नानांच्या पायावर डोकं ठेवायचो किंवा मांडीत डोकं ठेवून सुद्धा नमस्कार करायचो. तर म्हटलं पावलं तशी हवी, पादुका नको, फ्लॅटवाल्या पावलं हवी. तर त्याला ते सांगायचं की ते जसे नख आहेत, जसे बोट आहेत, जशी सुरकुत्या आहेत पायावरती, जशी सूज आहे पायावरती, ते सगळं आलं पाहिजे. नानांचे पावलं अगदी हात लावला की स्पर्श जाणवला पाहिजे. तर त्याला ते बनवायला सांगितलं. यांनी इतके फोटो दिले, सगळं केलं, पण त्याला काही केलं जमतच नव्हतं ते. रात्री नाना स्वप्नात आले. ते त्याच्या स्वप्नात दिले. स्वप्नात म्हटलं आले, किती तो खाली भाग्यवान तो. बसलेला, आपले पाय दाखवले त्याला नानांनी, त्या कारागिराला. त्याचं नाव विश्वकर्मा, जितेंद्र विश्वकर्मा म्हणून. तर त्याला पाय दाखवले आणि त्याला सांगितलं कि ये ऐसे बनाना है और तुम इंदौर में जाओ और वहां से संजू भैया से पुड़िया लेके आओ. त्याचा दुसऱ्या दिवशी सकाळी फोन कि मैंने संजू भैया कल नाना महाराज आए, मेरे से वो बन नहीं रहा था, नाना महाराज ने पाँव दिखाया, बोले ऐसे बनाना है और वो एक पुड़िया का बोल रहे थे, ये क्या है. माझ्या लक्षात आलं की नानांनी त्याला सांगितलं. तो आला, तो त्याला म्हणत तू पहिले इंदोरा. तो आला, नानांच्या खोलीत त्याला घेऊन गेलो. 2 अंगाराच्या पुड्या घेतल्या, नानांच्या तिथे लावल्या आणि नानांना प्रार्थना केली की नाना, काल तुम्ही याला दर्शन दिलेलं आहे, तो तुमची पावलं बनवतोय, आता जे तुमच्या मनात असेल तसं होऊ द्या म्हणून. त्याला दिलं आणि त्याला सांगितलं की हे पुडिया, इसको जाके वो मसाला बनाएगा, उसके अंदर मिक्स करना. त्यांनी तिथे केला मिक्स आणि जे त्याला गेल्या 7 दिवसात जमत नव्हतं ते अर्ध्या तासामध्ये पावलं तयार झाली. आणि त्या पावलांचा सगळ्यांना हा अनुभव येतो की असे हात ठेवले आणि डोळे मिटले की असं वाटतं नानांचा स्पर्श खरंय खरंय. प्रत्यक्ष होतोय. अगदी लोण्याच्या आपण गोळ्यासारखा घेतलं. मी अनुभव घेतलाय तो. अगदी सगळ्यांना म्हणजे अनुभव एवढे येतो. डोळे भरून येत होते मला की माझं मी अहोभाग्य समजते. सहकुटुंब आणि आम्हाला तो नानांचा एक आनंद हात घेता असा आला. आहे त्या हो मूर्तीचा हो ना. हो. तर आम्ही म्हणजे खास आम्ही असं करतो की नमस्कार पावलांवर करतो आणि मग इथे डोकं ठेवतो बरं. की नाना आमच्या डोक्यावर आणि आशीर्वादाचा तो हात हात इतका मोठा आहे की आपलं डोकं सहज आपलं डोकं तिथे. पूर्ण असं हो, हो, कव्हर हो. होतं. इतकं छान बरोबर वाटतं आहे, ते. बरोबर आहे. आणि तिथे मला वाटतं मार्तंड महिमाचे सगळे अध्यायातले सगळे हो, ते अध्याय. फारच सुंदर हो. लिहिलेले आहेत. तुम्ही ते मला ती चित्र. मार्तंड महिमाची पण पोथी दिली, ते भाग्य. ती त्या पोथीची निर्मितीची कथा थोडक्यात सांगा ना. उज्जैनला आपले हे होते पागे. विजय पागे म्हणून, आजकाल पुण्यामध्येच असतात, ते आता खूप त्यांचं वृद्ध गजानन झाले. महाराजांचं मंदिर होतं. तर त्यांचं गजानन महाराजांचं इष्ट, बर, म्हणजे गजानन महाराज त्यांचं आराध्य दैवत. आराध्य अगदी दैवत असं. खूपच आणि ते जास्त. नेहमी म्हणायचे की मला जशी दासगणू महाराजांनी लिहिलेली आहे तशी मला पोथी लिहायची. गजानन आणि ते महाराजांचं. मराठीचे प्राध्यापक होते, लिटरेचरचे. आणि त्यांचं काव्य हे ते सगळं चांगलंच असायचं.
नानांकडे कधी जास्त आलेले नाही. त्यांना एकदा गजानन महाराजांचा दृष्टांत झाला पाग्यांना, की तुम्हाला पोथी लिहायची ना माझी, इंदूरला जा, नाना महाराज तराणेकर म्हणून आहेत, त्यांच्याकडे जा आणि त्यांची पोथी लिहा, म्हणजे माझी पोथी लिहिण्याचं तुम्हाला पूर्ण श्रेय पुण्य मिळेल म्हणून. मिळेल. ते तडक आले नानांकडे. नानांकडे बघितल्यानंतर त्यांनी जे आम्हाला सांगितलेलं आहे, त्यांना साक्षात गजानन महाराजांचं दर्शन झालं. आणि मग ते म्हणाले की मला पोथी लिहायची. मग बडोद्याची काही मंडळी होती जुनी, ज्यांनी त्यांनी नानांना लिहून ठेवलं त्यांनी लिहून होतं, ठेवलं होतं, काही- ती काही कातरणं दिली आणि मग नानांना पोथी लिहायला विचारत त्यांनी जायचे सुरुवात आणि केली. लिहित पण जायचे. मग जसं सांगितलं की मध्ये कुठेतरी ते जाग झालं मी पण की मी लिहितोय म्हणून, आणि झालं ते बंद पडलं. काहीच सुचलं नाही. काहीच सुचत नव्हतं त्यांना काय लिहायचं पुढे. 2 की 3 अध्याय झाले होते. नानांकडे आले. नानांना त्यांनी सांगितलं. नाना नुसते हसले, म्हणजे नाही आम्ही महाराजांना प्रार्थना करू, सगळं छान होईल असं बोलले. त्यांच्या लक्षात आलं की आणि आपण मग- मी करतोय हे म्हटलं. मग नाना मग असं झालं की आम्ही येऊ म्हणून मग त्यांच्या घरी नाना जायचे. आणि जोपर्यंत नाना समोर बसलेले आहेत तोपर्यंत लिखाण व्हायचं. एकदा नाना उठले की लिखाण बंद. मग ते असंच होत गेलं. आणि पण शेवटी एक-एक मग त्यांनी ओवी विचारलं, अप्रतिम लिहिली आहे त्यांनी. 18वा अध्याय झाला आणि मग त्यांनी नानांना विचारलं की नाना आता पुढचं आपण कसं काय करायचं. तर मग नाना म्हणाले की तुमच्या घराला आम्ही येतोय, पायऱ्या किती आहेत. ते म्हणाले की 19 पायऱ्या आहेत नाना, बस 18 अध्याय झालेत, 19वी अवतरणिका घ्या आणि संपवा. पण नाना तुमचं इतकं सगळं, आम्हाला ते नकोय, ते नकोय. आम्ही असं करणार नाही की आम्हाला चमत्कार आणि हे ते जे काही घडतंय ते महाराजांमुळे घडतंय, आम्ही काही करत नाहीये. त्यामुळे फक्त तुमची इच्छा आहे म्हणून हे इतकं लिहून झालंय, आम्हाला ते नकोय असं नानांनी त्याच वेळेस सांगितलं. पण आज हे आहे की त्या मार्तंड महिमेला नानांचा एवढा मोठा आणि महाराजांचा आशीर्वाद आहे की लोकांची नुसते त्या पोथीच्या पारायणामुळे मोठी मोठी आणि कामं त्याच होतात. अध्यायांवरती गीत मार्तंड तयार झालं. त्याच्यावर ते मधुकर जोशी म्हणून महाराष्ट्र कवी आपले इथे, त्यांना त्यांनी ते इच्छा होती की मला महाराजांवरती काव्य करायचंय. तर यांनी पोथी दिली. तर ट्रेनमधून जाताना, मुंबईत होते ना, लोकलमधून जाताना ते वाचायचे आणि मग त्यांना हळूहळू सुचायला लागायचं ना, एकेका अध्यायावर म्हणजे असं जसं ज्या प्रसंगाचं असेल तसे काव्य लिहित गेले ते. बरोबर आहे. नाही, खरंच ते करता करविता सगळं दत्त प्रभूच आहे. आणि बघा ना, बरोबर 18 अध्याय गीतेमध्ये जसे 18 अध्याय आहेत आणि 19वी अवतरणिका, म्हणजे सद्गुरू अर्जुनाला जसं सद्गुरू रूपात कृष्णाने उपदेश केला, जणू काही नाना महाराज आपल्याला त्यातनं मार्तंड महिमेमधनं सांगतायत. आता तुम्ही सांगताय म्हणून ते डोक्यात येते की नानांचं असंच काहीतरी असेल. म्हणजे मला आता ते असं जाणवतंय की 18 गीतेमध्ये जसे 18 अध्याय तसंच या मार्तंड महिमामध्ये 18 अध्याय आणि ती अवतरणिका शेवटी. आणि माझं किती भाग्य होतं इंदोरला मी तिथे यावं, तुमच्या हाताने नानांच्या खोलीमध्ये मला ती पोथी मिळाली. मी खरंच स्वतःला खूप भाग्यवान समजते की काहीतरी गतजन्माची पुण्य, या जन्माची कमाई आणि सद्गुरु कृपामुळे हे सगळं घडतंय. आता आपण काय करू, इंदोरला नाना कसे आले, म्हणजे वेद पाठशाळेमध्ये शिक्षणासाठी आले तो एक प्रसंग. हो. पण आता सध्याला जी वास्तू आहे हा. स्नेहलता गंज काहीतरी आहे ना? स्नेहलतागंज, हा, हा. मग त्या राणी साहेब तिथल्या स्नेहलता राजे, त्यांच्या नावावर त्या कॉलनीचं नाव म्हणजे आहे. महाराजांच्या मुलीच्या नावाने ते आहे. आणि खरं म्हणजे इंदोरमध्ये आल्यानंतर हे जे आत्ताचं घर आहे, या ठिकाणी आम्ही आलोय 75 मध्ये. नाना आधी 42 हरसिद्धीवर मध्ये. आधी खूप ठिकाणी नाना राहिलेले आहेत. हरसिद्धी. आणि मुख्य म्हणजे ही जी पोथी वगैरे सगळं लिहिलं गेलं किंवा नानांचा जो शिष्य परिवार सुरुवातीला वाढला तो त्या हरसिद्धीवरच वाढला. 3 खोल्यांचं घर, म्हणजे हा जेवढा हॉल आहे याच्यामध्ये पूर्ण घर होतं. समोरचा हॉल, एक मधली खोली, स्वयंपाक. मला वाटतं त्रिपदीचा पण जन्म तिथेच झाला. हो, तिथेच झालेला हा, आहे. हा. आणि नानांनी म्हणजे आणि आमच्या ते तेव्हापासून अव्याहत अव्याहत त्रिपदी सुरू आहे. बंधनी 2 जरी लोक असले काय तरी झालं की ते आमच्या करतील. तिथे नानांच्या इथे येणाऱ्या 2-3 मुली होत्या. एका प्रभाताई जानवे म्हणून आहेत, सगळ्या म्हणजे नानांच्या, निलिमा, देव, निलिमा नाईक, नाही. अशा 3-4 जणी होत्या.
प्रचंड फॅमिली होती. तर आई नानांबरोबर बाहेरगावी जसं निघाले कुठेतरी, मग आई शिष्य त्यांना सांगायची, बोलवायचे कारण ना, ती तर अगदी नाना मुलीसारखी. बाहेरगावी जायचे. तर तिला सांगायची की बाई ग, जाऊन थोडंसं तिथे उदबत्ती वगैरे लावून घेता, थोडंसं करून घेता. आता ह्या पोरी जायच्या तिथे, झाड लोट सगळं करून रात्री दिवा उदबत्ती दिवा संध्याकाळी उदबत्ती करायच्या, आणि मग दिवा हे झाला की मग निघून जायच्या. नाना घरी आल्यानंतर त्या म्हणाल्या की नाना, आम्ही येतो, दिवा विजेपर्यंत तास 2 तास जातात, मग आम्ही काय करायचं, कारण नुसतं बसून बसून कंटाळा येतो. नाना म्हणाले की जप करा, नामस्मरण घ्या. झालं. तर दुसऱ्यांदा असं झालं तर मग नाही म्हटलं तरी त्या कॉलेजच्या वगैरे अशा पोरी, तर त्या म्हणाल्या की नाना, आमचं लक्ष लागत नाही नुसतं जप आणि हे करण्यामध्ये. मग नानांनी तेव्हा महाराजांचं आपली त्रिपदी जी आहे त्याचा एक असा कागद होता, त्याच्यात 3 पदं होती आणि करुणा त्रिपदी, ती 3 पदं दिली की आता तिथून हे सुरुवात तुम्हाला. झाली. तिथून ती सुरुवात झाली. आणि मग व्हायला लागलं. तर मग ते पण कसं व्हायचं, नाना बाहेर गेले की त्या पोरी यायच्या, करायच्या, आणि मग नंतर काही नाही. मग एकदा नाना त्यांना म्हणाले की वा वा, त्रिपदी तर खूप छान करता तुम्ही, आता आम्हालाही ऐकवा ना. असं म्हणून नाना असताना म्हणून सुरू नाना झाली असताना मग ती. त्यांनी मग म्हणायला सुरुवात केली. नानांना ऐकवली. मग नानांनी तिथे कुठे सुधारणा होतात त्या करून दिल्या त्यांच्याकडनं. म्हणजे ते सद्गुरूंचं प्रयोजन वेगळं प्रयोजन असतं ते. आपल्याला वाटतं ते आपलं कौतुक करतात, पण ते हा. पुढं ते सगळं आणि असतं. मग नानाने सांगितले की आता दर गुरुवारी येऊन करायची बरं का. आणि आपल्या इथे मला वाटतं 50 पासून दर गुरुवारचं भजन होतं इंदोरमध्ये, ते अखंड नानांच्या चालू घरी. ते आहे ते अखंड सुद्धा. चालू आहे, आज सुद्धा चालू आहे. तर दर गुरुवारी भजन व्हायचं. तर म्हणे संध्याकाळी येऊन तुम्ही त्रिपदी करत जा. मग त्या गुरुवारी करायला लागल्या, आणि मग हळूहळू त्याच्यात मग रोजचं वाढ झालं. होत गेली. मग ह्याला गेलो उदयपूरला नारेश्वरला. गेले ते. नारेश्वरला गेलो तर नारेश्वरला रंगावधूत महाराजांची नानांची भेट झाली. तर रंगावधूत महाराज नाना असे शेजारी बसलेले, म्हणजे त्याचा प्रत्यक्षदर्शी आहे. म्हणजे हो, हे मी बरोबर होतं. 10-12 वर्षाचा असेल तर सगळे लोक नानांना, आता नानांबरोबर आले नाही, नानांना नमस्कार केला आणि रंगावधूत महाराजांनी केला. पण तेवढ्यात ते मोदी काका होते, कारण रंगावधूत महाराज स्पर्श करू देत नव्हते. ते पादुका अशा ठेवलेल्या असायच्या, त्याच्यावर नमस्कार करायचा. पण आता नानांबरोबर आलेलं ना, हे काही नाही, त्यांनी जाणे त्यांनाही नमस्कार केला. तर त्यांचे सेक्रेटरी म्हणजे बरोबर होते शिष्य मोदी काका अहमदाबादचे, ते खूप राहिलेत बरोबर. त्यांनी सांगितलं की नाही नाही, जवळ रंगावधूत महाराजांनी नुसता हात केला. आज ते आहेत तर काही कोणी बोलायचं नाही, जे होईल ते. तर मोदी काका नंतर म्हणाले, इतक्या वर्षात आज नाना आलेत म्हणून आम्ही रंगावधूत महाराजांना स्पर्श करायचा आम्हाला चरणस्पर्श भाग्य करू झालं. शकलो. आणि अशीच घटना मग उदयपूरला सुद्धा घडलेली आहे की उदयपूरला रंगावधूत महाराज गेलेले असताना त्या दिवशी जितकेही भक्त आलेले होते त्या सगळ्या भक्तांना रंगावधूत महाराजांचा चरण स्पर्श मिळाला. हे फक्त 2 प्रसंग असे. बरोबर आहे. रंगावधूत महाराजांची दत्त बावन्नी पण ती मग नानांनी प्रसिद्ध. त्याच वेळेस घेतली. नानांनी सांगितलं, हा. मग त्यांनी दिली. ती गुजरातीत होती, पण नानांना गुजरातीत छान येत होतं. हा. तर मग नानांनी ती सगळ्यांना सांगितली, मग ते मराठीत म्हणून दाखवली. तर ती दत्तभावनी घेतली महाराजांकडनं, आणि ती मग नानांनी त्रिपदीत ॲड करायला लावली. त्याच्यानंतर उदयपूरला गेलो होतो. तिथे रावसाहेब म्हणून एक नानांचे जुने शिष्य होते. तर त्यांची पत्नी आणि बहीण या दोघी महिषासूर मर्दिनी स्तोत्र म्हणायचे. तर मग नाना म्हणाले की आपल्याकडे देवीच आहे आणि तुळजाभवानी नानांना आमची खूपच देवी. आवडलं खूप ते. आवड असायचं, तर खूप आवडलं ते. मग ते त्यांनी घेऊन घेतलं त्यांच्याकडनं. आणि मग आम्ही होतो, मी माझी धाकटी बहीण निलिमा, माझी धाकटी बहीण होती. आम्हाला नानांनी ते शिकवलं. तर तेव्हा लहान होतो आम्ही. मग ते तिथनं आल्यानंतर आम्ही इंदोरला त्रिपदीच्या वेळेला बसायचं आणि दोघांनी म्हणायचं. मग हळूहळू सगळे शिकले तेच, आणि मग ते महिषासूर मर्दिनी स्तोत्र सुरू झालं. आणि बाकीचं मग जे आहे घोरात कष्टात वगैरे हे होतंच त्याच्यात, ते मग दैनंदिनी ठरवून दिली. आणि मग नानांच्या समोर आगाशे काकांनी नाना बावनी तयार झाली. आणि मग नानांचे एक शिष्य होते साठे म्हणून, त्यांनी सुद्धा नानांचं अष्टक केलं आणि ते मग करून त्रिपदी पूर्ण झाली. बरोबर.
छाया वहिनी, मी आता तुमच्याकडे येते. मला एक तुम्हाला असं विचारायचं की सून म्हणून तुम्ही एवढ्या मोठ्या परिवारात आला आणि मग त्यावेळेला ते कसं होतं सगळं, तो काळ कसा होता? मी अगदी लहानशी होते तेव्हा कोणाला तरी वडिलांनी पत्रिका दाखवली होती, तर त्यांनी सांगितलं होतं की ही मुलगी खूप मोठ्या घराण्यात जाणार आहे. तर तेव्हा असं इतकं संतांचं घराणं वगैरे माहीत नव्हतं ना. तर वडिलांना वाटलं की श्रीमंत घरी जाईल, ते त्याची काही एवढी आपल्याला किंमत नव्हती पैसा आणि श्रीमंतीची, तर सगळे विसरून गेले होते. पण जेव्हा माझं लग्न ठरलं आणि नानांकडचं सगळे उत्सव, इतका मोठा परिवार, नानांबद्दलची श्रद्धा वगैरे सगळं पाहिलं, तेव्हा वडिलांच्या लक्षात आलं की अच्छा, मोठं घराणं म्हणजे हे आहे. ते खूपच भाग्यवान असतात ते अशावर. आम्ही गजानन महाराजांच्या पोथीचे अखंड पारायण करायचो. अगदी पोथी पाठ झाली होती, इतकं झालं. आणि नाना जीवनात आले, आपोआप गजानन महाराजांची पोथी बाजूला झाली, नानांची आली, असं झालं. म्हणजे गजानन महाराजांनीच नानांकडे आणलं आम्हाला. आणि मार्तंड महिमा लिहिताना पागे काकांना अनुभव आलाच आहे ना, हो, हो. की नानांच्या जागी त्यांना गजानन महाराज, त्या हो ना. सद्गुरू कशा गाठी घालतात. हो, खरंच आहे. मला नानांनी गुरुमंत्र वगैरे दिलेला का? हो हो, आधी माझ्या आई वडिलांनी गुरुमंत्र घेतला, मग आमचं लग्न ठरलं. मग लग्न ठरलं तेव्हा नाना बोलले होते, वा वा, आम्ही तर मार्तंड आहोत, जास्त ताप आले, आता आम्हाला छाया मिळाली, आता आम्ही छायेच्या छायेत आलो, असं नाना म्हणाले. आपल्याला ते काही इतकं म्हणजे तेव्हा कळत नव्हतं, पण छान नाना म्हणाले, वा छान छान. आता नवीन नवरी येते व तुमचा एखादा पदार्थ तुम्ही बनवलाय, तो नानांना आवडायचा, हो, असा नानांना काही प्रसंग? हो, नानांना जेव घालणं, नानांचा स्वयंपाक करणं, अगदी म्हणजे नंतर नानांचे हात कापायचे तर तोंडात घास घालणं वगैरे सगळं. नानांना दादांच्या वेळेला आम्हाला सुतकुतं नानांना आंघोळ घालणं सुद्धा केलेलं आहे. अरे वा. नाना, आपण घाबरत असं हाताला वगैरे साबण वगैरे लावतो, नाना म्हणायचे पोळीला तूप लावल्यासारखं नका करू, हा असं जोर असे घासायला लावायचे. घाबरून जायचं आम्ही की बापरे, नानांना इतकं कसं करायचं. पण नाना वा वा, छान छान, हेच असंच म्हणजे म्हणायचे. जावं घालायचे का नाना तुम्हाला? हो, हो, म्हणजे कधीच एकेरी कधीच कोणाची. एकेरी कधीच नाही. मग असा काही अद्भुत प्रसंग घडला का की हे जे आहेत ते साक्षात दत्तावतारी, असं तुमच्या बाबतीत कधी ते तुम्हाला तर जाणवलं का? सतत बारीक बारीक गोष्टींमध्ये सुद्धा जाणवायचंच. अगदी आपण उत्सवातनं सगळं कामं करून इतकं थकून भागून दुसऱ्या दिवशी सकाळी खाली उतरताना अगदी शरीर हलकं, अगदी तरंगत आपण उतरतोय, असं की अरे, मी कालपर्यंत इतके कामं केले होते, काही शरीराला जाणवतच नाही, इतके हलके होऊन गेलोय. नाना म्हणायचे, वा वा, आम्ही थोडी, ते महाराज करतात आपलं सगळं काम, ते करते, पण त्यांना दिलं की सगळं छान होतं, बस. एखादा अडचणीचा प्रसंग की तुम्ही नानांच्या धावा केल्यात आणि त्यातनं सही सलामत सुटलंय, अगदी असा ते तर एखादा असे, प्रसंग? हो, असं पहिलाच उत्सव तिचा म्हणजे आईने आमच्या देह ठेवल्यानंतरचा तो प्रसंग थोडक्यात सांगा ना. काय म्हणजे? तो नवरात्र होतं, आणखीन उत्सव हो. होता. आई नाना दोघे स्वप्नात आले. हो, आई गेली माझी, त्याच्यानंतर आधी सासूबाई गेल्या, वहिनी, आणि त्याच्यानंतर दुसऱ्याच वर्षी आई गेली. तर आता सगळं कुळधर्म कुळाचार, आपल्या हातनं काही चुकलं तर वगैरे असं भीती वाटायची. तर नाना स्वप्नात आले आणि शेजारी आई बसलेल्या, छान हसत हसत गोष्टी करतात, ते माझी आई बसलेली, आणि नाना म्हणाले, वा वा, सगळं छान करताय हो, काही चुकणार नाही, सगळं छान कराल. तर मला त्याच्यानंतर इतकं म्हणजे मांडीवर डोकं ठेवून मी नमस्कार केला, नानांनी डोक्यावर थापटून दिलं, तर इतकं छान वाटलं. नंतर कधी असं टेन्शन नाही आलं नाही की आपल्या हातनं काही चूक होईल. नाना, तुम्ही करून घ्या आणि तुम्हीच सगळं छान कराल. तुम्हाला कधी अशी, आणि जेव्हा नाना होते त्यावेळेला तुम्हाला अशी कधी भीती नाही वाटली ना नानांची? नाही, नानांची भीती कधी वाटायचीच नाही. नाना म्हणजे आजोबा, आपले वडील, असंच वाटायचं अगदी खूप. आणि नानांच्या मांडीत डोकं ठेवून म्हणजे नमस्कार करायचा. नाना अगदी पाठीवर थोपटून द्यायचे, डोक्यावर थोपटून द्यायचे. मला इतका लहानपणापासून डोकेदुखीचा त्रास होता, तर एकदा मी म्हणजे पहिल्यांदा डेड बॉडी पाहिली. नागपूरला गेलो होतो आम्ही, माझ्या मामी वारल्या. 22 वर्षाची, 23 वर्षाची होते तेव्हा, अगदी लग्न झालं तेव्हा. तर डेड बॉडी पाहिली तर मला भयंकर टेन्शन आलं, कारण जन्मात पहिल्यांदा असं कोणी गेलेलं पाहिलं होतं ना, तर माझं भयंकर डोकं दुखत होतं. मग आम्ही 3 दिवस झाल्यानंतर नानांना सालपेकरांकडे भेटायला गेलो, मी, ती माझी मामे बहीण वगैरे सगळे. तर नानांच्या मांडीवर डोकं टेकलं. मी म्हटलं, नाना, माझं खूप डोकं दुखतंय,
मला खूप भीती वाटते. नानांनी असं 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 खूप जोरात डोक्यावरती छान असं असं थापून दिलं, पाठीवर थापलं, वा आता छान वाटेल हो. आणि त्याच्यानंतर थोडे दिवस तर नाही लक्षात येत आपल्या, पण नंतर लक्षात आलं की अजिबात आज काय डोकं दुखणंच बंद झालं माझं. नाही तर मी अगदी 2-2 दिवस लहानपणी झोपून राहायचे डोकं दुखतं म्हणून, इतका त्रास होता. नानांच्या कृपेने तोही गेला. सद्गुरू आपल्याला आधी व्याधीमधनं बाजूला अलगदपणे आणि काढतात. एकदा इतका छान अनुभव आला की असंच उत्सव संपल्यानंतर थोडंसं असं वाईट वाटलं की आता आपल्याला सासू सासरे नाही, आई वडील पण नाही, आपल्या पाठीवर हात फिरवून कोणी असं प्रेमाने का गं बेटा थकली का वगैरे विचारणार कोणी नाही. संध्याकाळी उषाबाईंनी सुभेदार म्हणून त्या आल्या आणि माझ्या पाठीवरनं हात फिरवून का गं बेटा कशी आहे म्हटल्यावर मला रडूच येऊन गेलं की अरे नाना, नुसता सकाळी विचार केला आणि संध्याकाळी तुम्ही अनुभव दिला की कोणी नाही आहे असं नाही, बरं सगळे तुमचे आहेत. सगळ्यांचं प्रेम मिळतं हेच खूप मोठी गोष्ट आहे. खरंच आहे. आणि तुम्ही जे गीत मार्तंड कार्यक्रमाचं निवेदन करता, हो. ती जबाबदारी कशी आली तुमच्याकडे? मी कधी आजपर्यंत स्टेजवर बसलेले नव्हते, काहीच केलेलं नव्हतं. पण नाना बडोद्याला कार्यक्रम होता आणि त्यांच्या घरीच होता, सगळे आपले आपलेच लोक बसलेले होते. तेव्हा मी पहिल्यांदा अशी समोर बसून म्हणजे स्टेजवर बसून बोलले होते. पण तेच नानांना प्रार्थना करायची, नाना तुम्ही करून घ्या, मी काही करणार नाही. तर ते इतकं व्यवस्थित व्हायचं की लोक म्हणायचे अगं तुझा आवाज किती गोड. म्हटलं अगं ते गायिकेला म्हणा आवाज गोड, मला काय म्हणताय तुम्ही. म्हणे नाही, तो आवाज खूपच छान वाटत होता ऐकायला वगैरे. ते नानाच करून घेतात अगदी सगळं. मला सुरुवातीला लग्न झाल्यानंतर मी MSc झालेले, गोल्ड मेडलिस्ट होते. तर लेक्चरशिपचं आलं होतं. तर आईंनी सांगितलं नाना हिला लेक्चरशिपचं आलेलं आहे, तर हिला नोकरी करू द्यायची का. 2-3दा नानांना सांगितलं आईंनी, तर नानांनी काही उत्तर नाही दिलं. मग आई थोडं रागवून अहो नाना करू द्यायची का हिला नोकरी. तर नाना म्हणे नाही बाई, आपल्याला नोकरी नाही करायची, आपल्याला तर हे सांभाळायचं. म्हणजे समोर स्वयंपाकघराकडे बोट दाखवून आपल्याला तर हे सांभाळायचंय, आपल्याला अन्न वस्त्राला कमी पडणार नाही. तेव्हाचे नानांचे ते शब्द आता अनुभव येतोय की कोठार घर भरलेलं असतं धान्याचं आणि कपड्यांचे कपाट भरलेले असतात ते आता. आणि ते म्हणजे मला ते तेव्हा हे लक्षात आलं नंतर की आपल्या मनात कधी विरोध किंवा असं विद्रोह नाही आला की मी एवढी शिकलेली आहे मला तर नोकरी करायला हवी, मी करू शकते वगैरे, असं कधी मनात आलंच नाही. बस नाना जे सांगतील ते आपलं, बस नाना जे म्हणतील ते करायचं. त्यामुळे कधी विद्रोह आलाच नाही. दुधावरची जी साय ती तसे आणि खरं सांगू का संजू भैया, तुमच्याकडे बघितलं ना की नाना महाराजांची आठवण म्हणजे खरंच सांगते, तुमच्या चेहऱ्यावरचे भाव आणि असं वाटतं की आपण प्रत्यक्ष नाही, नानांचा आमच्या दादांचा आणि यांचा स्वभाव अगदी सारखाच होता. खूप साधं काम. दादा सुद्धा आमचे, आता नाना मुंबईहून वगैरे यायचे, खूप गावोगावहून, तर भरपूर सामान यायचं, गुरुमंत्र व्हायचे, तर कपडे धोतर शाली उपरणे आईंच्या साड्या सगळं यायचं. दादांनाही कपडे यायचे, आम्ही सगळं आवरायचो, आल्यानंतर सगळं कपाटात लावायचं वगैरे. पण कधी मला नंतर लक्षात, म्हणजे थोडं आपल्याला समजायला लागल्यानंतर लक्षात येतं, दादा कधी खोलीत आले की नुसते पाहून चालले जायचे, पण कधी असं म्हटलं नाही की हा रुमाल माझा आहे माझ्या कपाटात ठेवून. म्हणजे इतके निस्वार्थ वृत्तीचे होते की रुमाल सुद्धा मागायचे नाही की मला हवा म्हणून. दादा म्हणजे यांचे वडील खूपच निस्पृह भावनेनी सगळं असायचं ते. मला ते म्हणजे आपल्याला ह्या गोष्टी कळतात ना, ती नानांचीच कृपा आहे की इतक्या मोठ्या मनाचे हे लोक होते सगळे. आणि ताई एक ऑब्झर्व करा, हे सगळे उच्च शिक्षित आहे. हो, म्हणजे हो. यांच्या एक तराणेकर फॅमिली मधली ती गोष्ट तुम्ही सांगा. सगळे काय उच्च म्हणजे सरस्वतीचा लक्ष्मीचा तर वरद हस्त आहेच आहे, शिवाय सरस्वतीचा पण वरद हस्त आहे. सगळे आता ह्याच म्हणजे त्या काळातल्या MSc आहेत, तुमची मुलं पण डॉक्टर आहेत. हो. तो इंजिनियर, हा इंजिनियर आहे, तो डॉक्टर आहे. नाही, तराणेकर फॅमिलीमध्ये आहेच सगळ्या, ह्या नानांनी नानांचा आशीर्वाद असं आहे. कधी हे केलं नाही की नानांचा फक्त आशीर्वाद. अध्यात्मच करा, सगळं करा, आणि शिका, तेवढंच शांती एक आहे करा. की नानांनी फक्त परिवारापुरतंच ते मर्यादित ठेवलं नाही, तर नानांचा जितका शिष्य परिवार, म्हणजे आता म्हणतो आमच्या पुढची पिढी, म्हणजे माझा मुलगा झाला किंवा त्याची सगळी जी नानांची, आज नानांकडे शिष्यांची 4थी पिढी काम करते. म्हणजे ज्या 20-25 ठिकाणी मुलांचा पंडोबा ग्रुप होते आहे. त्या ठिकाणी आता तो दणकून पंतू सुद्धा भजन काम करतात, करतोय. दणकून आणि भजन सगळे करतात, लोक सेवा करतात, उच्च उत्सव शिक्षित आहेत, करतात. चांगल्या नोकऱ्यांमध्ये. अर्धी मुलं तर पुण्यामध्येच नोकरी करतायत.
आणि सगळ्या चांगल्या चांगल्या पोस्टवर आहेत. प्रत्येकाचे आपले फ्लॅट्स, आपल्या गाड्या, हे सगळ्यांचं झालेलं आहे. आणि इतकं असूनही उत्सवाकरता एक वेळ सगळे- घरचा कार्यक्रम असेल मना करतात दिवाळीला पोरं, नाही येणार पण पण उत्सवाला हजर. उत्सवाकरता सुट्ट्या बाजूला ठेवतात. उत्सवाला भले एक दिवस येतील, पण येतील सकाळपासून दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत राबतील आणि परत निघून आणि जातील, पण उत्सव स्टेटसचा पूर्ण संबंध करायचा. नाही अगदी कडक सोहळ्यात देवाचं पण करायचं, अगदी बिछायती घालणं, अगदी बाजूचा केर काढणं, अंथरुणं घालणं ते, आणि रात्री सगळे झोपले की खराटे फिनाईल वगैरे घेऊन जाऊन सगळीकडचे Toilets, लॅट्रिन बाथरूम सगळं स्वच्छ सुद्धा करून स्वच्छ ठेवायचं. करायचं. कारण सकाळी सगळ्यांना आंघोळीला, म्हणजे लॅट्रिन बाथरूम धुण्यापासून सगळे कामं पोरं करतात. म्हणजे आणि असं म्हटलं मनापासून गेलं कोणालाही सांगावं की नाही लागत. नानांचा परिवार किंवा नानांकडे उत्सवाला येणं हा एक मॅनेजमेंटचा मोठा भाग, की कुठलं आणि काम एकी. केव्हा कसं असावा. आणि आणि दुसरं म्हणजे एकी पोरांची सगळ्यांची. एकी, की ते मी सगळं असं पोरं करीन, मी करतात. तसं करीन, हा भाव कोणात नाही. ते इंदोरच्या घरात तर किती उत्सव झाले असतील ना. हो, किती 75 पासून वर्षांपासून सतत चालू आहेत चाललंय. ना अखंड एखादा उत्सव. असा अद्भुत अनुभव सांगा आणि मग आपण थांबूयात. हा. इथं इंदोरच्या उत्सवामध्ये एखादा असा अलौकिक किस्सा घडला तो तुम्हाला लक्षात आला? ते सांगा आता ना, मी नाना सांगतो, आता दिसले होते 23 सगळ्यांना. 2023 हा. म्हणजे जी आमची एक भावना म्हणजे सगळ्या भक्तांची आहे की नाना नाना आहेत. आज सुद्धा आहेत, ह्याची सगळ्यात मोठी पावती नानांनी दिलेली किंवा महाराजांनी दिलेली. 2023 दत्त जयंतीचा उत्सव चालू होता आणि तिसऱ्या दिवशी भुवनेश कोमकलीचं गाणं होतं. 12 वर्ष झाली आहेत गाण्याची हजेरी लावतात. कारण त्याच्या आजोबांनी म्हणजे कुमार गंधर्वांनी 18 वर्ष त्याच ठिकाणी दर भाऊबीजेला नानांसमोर हजेरी लावली. तर गेली 12 वर्ष तोही हजेरी लावतो. त्याचं गाणं झालं. आम्ही सगळे, कारण तो उत्सव जो आहे सकाळी 5:30 ते रात्री 12 आणि पुन्हा सकाळी अखंड कार्यक्रम 5:30 चालू अखंड असतात. कार्यक्रम चालू असतात. तर ते रात्री आम्ही आमचे झोपायला गेलो, कारण 5:30ला परत उठायचं आहे. सकाळी उठून प्रभाती सुरू झाली. प्रभाती सुरू झाली, संपली प्रभाती, आणि एक जळगावचे काका होते, त्यांनी येऊन अक्षरशः मला मिठी मारली आणि रडायला लागले. मला एक वाटलं की नेहमी प्रभातीमध्ये असं असतं की लोकांना खूप आनंद येतो, लोकांना घाईवरून येतं, भरून येतं, म्हणून लोक आले. म्हटलं काका नाना दिसले ना, बस मी एवढं बोललो. कारण लोक म्हणतात की अगदी असा आनंद आला की नानाच होते इथे. म्हणजे संजू भैया तुम्हाला दुसरं सांगायचं आहे. म्हटलं काय? म्हणे काल रात्री गाणं संपलं आणि गाणं संपल्यानंतर झोपायला गेलो, मधून उठावं लागलं मला जाताना, पण मनात आलं की चला आपण आता उठलो तर नानांच्या खोलीकडे डोकावून जाऊ म्हणून. तर ते नानांच्या खोलीकडे आले तर तुम्ही बघितले असे गज लागलेले दाराला. तर म्हणे त्याच्यातनं डोकावलो, नाना झोपलेले दिसले म्हणे मला. तर मी त्यांना नमस्कार केला. म्हटलं नानांनी तुम्हाला दर्शन दिलं. हाच प्रसंग 6व्या दिवशी त्याच 2003च्या त्याच दत्त जयंतीत एक काकू होत्या, अकोल्याहून आलेल्या. त्या म्हणाल्या, कारण बायकांची थोडी घाई असते सकाळी लवकर उठून आंघोळी वगैरे करायचा, कारण तिथे हे बघायचं म्हणून. तर त्या म्हणाल्या त्यांचा सुद्धा हाच प्रकार. प्रभाती झाली आणखीन त्या येऊन. तर म्हटलं काकू आता, कारण मला ते माहिती होतं, काकू तुम्हाला काय झालं? तर म्हणे मी सकाळी आंघोळ केली, देवघरात नमस्काराला गेले आणि तिथनं नानांच्या खोलीत डोकावले. पहाटे 4 वाजताची गोष्ट. नाना बसलेले नेहमीप्रमाणे. म्हणे मी जशी नानांना नेहमी बघायची, नाना अशी खाली मान घालून असे तिथे बसलेले मला दिसले. हा 2023चा आत्ताचा प्रसंग. आणि आधीच्या किंवा प्रसंगात प्रभाती चालू होती ना, त्याच्यात नाना स्वतः असे फिरायचे, प्रदक्षिणा गणेश मंडळात करायचे, आणखीन सगळे असे गोल बसलेले चौरी असायचे, सध्या नाना भक्तांवर चौरी करायचे. ढाळायचे सगळ्यांवरनं. तर ते सुद्धा दृश्य त्यांना म्हणजे 8-10 वर्षापूर्वी कोणाला तरी दिसलं की नाना चौरी ढाळत पूर्ण प्रदक्षिणा करतात.
खरं तर हा प्रवास आहे ना थांबूच नाही असं वाटतं. तुम्ही एक एक प्रसंग सांगतायत आणि सगळं डोळ्यासमोर उभं राहतंय. आणि आम्ही पण भाग्यवान, आमचे सगळे आता हा एपिसोड बघणारे सगळे श्रोते सुद्धा भाग्यवान. आणि साक्षात दत्तावतारी नाना महाराजांचे जे नातू आहेत, नातसून आहेत, त्यांच्याकडनं हे सगळं प्रसंग ऐकायला मिळणं. नातू म्हणण्यापेक्षा सेवक किंवा भक्त म्हणा. नाही, काहीतरी गतजन्माची खूप मोठी पुण्य आहे. असं म्हणतात की दत्तप्रभूंनी सुद्धा एखाद्या कुळात जन्म घ्यायला जवळपास 80 पिढ्यांची पुण्याई लागते. म्हणजे तराणेकर घराणं केवढं पुण्यवान, आणि त्या घराण्यात आपला जन्म व्हावा आणि आपला हा जो समर्पण भाव आहे खरंच खूप मोठा आहे. त्यामुळे असं आकर्षिलं जातं तुमच्याकडे आणि नतमस्तक व्हावं असं वाटतं. आज तुम्ही एवढ्या तुमची जो कार्यक्रम इतका व्यस्त आहे आणि त्यातनं तुम्ही आम्हाला वेळ दिला आणि सुंदर असे अनुभव सांगितले. हा प्रवास संपू नये असं वाटतं. आपण पुन्हा तिसरा भाग करूयात. आणि नाना भक्तांचं आम्हालाही खूप प्रेम मिळतं आणि खूप छान वाटतं. त्याच्याकरता फक्त एकच गोष्ट सांगायची आहे, हा की नानांनी आम्हाला सांगितलेलं होतं की आम्ही तुमच्याकरता काही गाडून ठेवलेलं नाहीये, आम्ही तुमच्याकरता पेरलेलं आहे. गाडलेलं धन तेवढंच तेवढंच मिळतं. पेरलेलं म्हणजे शतपटींनी जितकं कापाल तेवढं ते उगवत जाईल. पण हे किती कसं कापायचं हे तुमच्यावर आहे. तर आणि ते आम्ही लोकांचं फक्त एवढंच भरभरून सांगतो प्रेम मिळतं की हेच नाना खूप हे मोठी तुम्ही करवून घ्या, आमच्या हातात नाही आहे. जे काही होईल ते तुम्ही कराल तेव्हा होईल, आम्ही काही करू शकणार नाही. कारण आम्ही सामान्य आहोत. जरी त्या कुळात जन्म असला तरी आमचं सामान्यत्व कुठे जाणार नाही. आणि नाना शेवटी फक्त नाना आहेत, त्यांच्यासारखा कोणी होणे शक्य नाही. आणि नानांना आम्ही तेच मागतो. मीराबाईंचं भजन आहे, नाना खूप ऐकायचे त्यांचं भजन. मीराबाई म्हणजे नानांच्या शिष्य होत्या त्या. तर त्यांच्या एका भजनात 2 ओळी आहेत. सेवा करून घ्यावी, शांती मनास द्यावी. सगळ्यात मोठं मागणं हे, बाकी काही नको, फक्त मन शांत राहू द्या आणि सेवा करून घ्या, बस हेच. आणि मी ज्या वेळेला तुम्हाला महेश्वर वरनं फोन केला, किती छान बोलला तुम्ही दोघांनी. मी रात्रीचे 9:30 9:45 झाले होते. माझे मिस्टर म्हणे अगं एवढ्या उशिरा आपण कसं काय त्रास द्यायचा, पण तुम्ही केलेलं स्वागत, तो प्रसाद, ती नानांच्या चरणांवरची शाल मला मिळाली. आणि मग नंतर त्या तराण्याला जेव्हा मी पोहोचलो ना, आणि तुम्ही मला तिकडनं CCTV वरनं बघत होता आणि फोन केला, मला क्षणभर असं झालं की अरे संजू भैया इथं आले की काय. आणि तुम्ही जसं सांगत होता तसं तसं एक एक मी त्या तिथल्या गोष्टी बघत होते आणि ते जाणवत होतं की आहे इथं नानांचं वास्तव्य आहे. मी आपल्या सगळ्या प्रेक्षकांना सांगेन की जेव्हा तुम्ही उज्जैनला जाल, मला वाटतं 45-50 किलोमीटर तराणा गाव, 30 उज्जैनहून 30 हा, तर तिथे आवर्जून तुम्ही तराण्याला जा आणि हे सगळे अलौकिक ठिकाण बघून या. तुम्हाला खूप आनंद होईल जसा मला मिळाला. ज्या वेळेला इंदोरला जाल तेव्हा तुम्ही स्नेहलतागंज या ठिकाणी जी वास्तू आहे, गुरु मंदिर आहे, तिथेही भेट द्या. तुम्हाला जे मी अनुभवलं त्याचा तुम्हालाही अनुभव येईल. आणि खरं कसं आहे, मी करता म्हणसी त्याने दुःखी कष्टी होसी, हो. नाना करता म्हणसी त्याने पावसी यश कीर्ती प्रताप. बस. श्री गुरुदेव दत्त. जय नाना. जय नाना. जय. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा